कोकण रेल्वेच्या आरपीएफ पथकानं मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये कारवाई करत हरियाणातील तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 50 लाखांचे सोने आणि 34,000 रुपये जप्त केले. पुढील तपासासाठी तिघांना मुद्देमालासह मंगळूर आरपीएफ कडे सुपूर्द करण्यात आले. 25 ह्या रोजी इन्स्पेक्टर मनोज कुमार यादव, मंगळूर सेंट्रलचे इन्स्पेक्टर, आम्हाला सूचना दिली व्हॉट्सअपवरती की 7 लोक चेन्नई ते मँगलोरच्या दरम्यान शोररोडच्या इकडे एका ट्रेनमध्ये एका पॅसेंजरला लुटून म्हणजे चोरी करून त्याच्या बॅगेतनं 50 लाखाचा ऐवज सोनं ते घेऊन पळून गेले. सीसीटीव्हीच्या आधारावर त्यांनी पाहिलं की हे लोक सुरतकलवरनं 12620 मत्स्यगंधा एक्सप्रेस जी मंगळूर सेंट्रलवरनं मुंबईला येते ती गाडी बोर्ड केली होती. तर त्याची बातमी आम्हाला दिली. त्यानुसार आम्ही मडगाव स्टेशन येथे सापळा रचून आमची आरपीएफची टीम संध्याकाळी 8:30च्या दरम्यान 4 लोकांना गेरबंद करून ताब्यात घेण्यात यशस्वी आहे. त्यांच्याकडे दरम्यान आम्ही इथं आमच्या आरपीएफ ऑफिसमध्ये आणून जेव्हा झडती घेतली तर एका इसमाकडून आम्हाला त्यांनी चोरी केलेला ऐवज आम्हाला भेटला, ज्याची किंमत त्यांच्या सांगण्यानुसार 50 लाख रुपये. याच्या अतिरिक्त त्यांच्याजवळ 4 मोबाईल, 34,500 रोख रक्कम आणि त्यांचे आधार कार्ड आणि 2 कटर भेटले. तर त्याचं सविस्तर माहिती आम्ही मंगळूरला दिली. मग ते रात्री येऊन त्यांना ताब्यात घेऊन हँडिंग ओव्हर करून त्यांना घेऊन गेले. मंगळूर पोलिसांना हँडओव्हर केलं. हा, मंगळूर आरपीएफ. मंगळूर आरपीएफ. त्यांची नावं भेटली. नाव एक इसमचं नाव होतं दिलबाग, वडिलांचं नाव रिसाल सिंग. 4 लोक हे हरियाणाचे होते. दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं राजेश सन ऑफ लीलूराम. दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं मनोज कुमार सन ऑफ सदवीर सिंग. तिसऱ्या व्यक्तीचं नाव होतं जितेंद्र सन ऑफ पृथ्वी सिंग. हे 4 इसम हरियाणा राज्याचे